नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर बडे आज आपल्या रामेश्वर बडे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, मी आज आपणास एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी सांगणार आहे, जी की तुम्हाला आयुष्यभर तुमच्या कामास उपयोगी पडेल. मित्रांनो, मी आज आपणास मतदान कार्ड हे कसे काढावे किंवा ऑनलाईन कसे करावे याविषयी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, आपणास जर मतदान यादीत नाव लावायचे असेल तर त्यासाठी खूप अतिशय सोपी अशी प्रोसेस आहे. आणि मित्रांनो, तुम्ही 12ही महिन्यातून कधीही मतदान यादीत नाव लावू शकतात. मतदान यादीत नाव लावण्याची प्रक्रिया जी आहे ती 12ही महिने चालू असते. मित्रांनो, मतदान यादीत नाव लावणे हे इतके सोपे आहे की ते खरंच खूप अतिशय सोपे आहे, परंतु त्याविषयी आपण काहीतरी वेगळाच गैरसमज करून घेतलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मतदान यादीत नाव लावायचे असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सर्वप्रथम तुमचे वय 18 वर्षे असले पाहिजे. आणि जर का तुमचे वय 18 वर्षे असेल तर तुम्हाला आवश्यक असणारे कागदपत्र देखील खूपच कमी लागणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला मतदान यादीत तुमचे स्वतःचे नाव लावण्यासाठी फक्त आणि फक्त 3च कागदपत्रांची गरज पडते. मित्रांनो, ते 3 कागदपत्र म्हणजे सर्वात प्रथम ज्याचे मतदान यादीत नाव लावायचे आहे त्याचे आधार कार्ड. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचे मतदान यादीत नाव लावायचे आहे त्याचा फोटो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याचे मतदान यादीत नाव लावायचे आहे त्याच्या आईचे, वडिलाचे, भावाचे किंवा बहिणीचे मतदार यादीतील ओळख क्रमांक किंवा मतदान कार्ड. या 3 वस्तू जर तुमच्याजवळ असतील तर मित्रांनो, तुम्ही मतदार यादीत आपले नाव लावू शकतात. मित्रांनो, जर आपणास मतदार यादीत तुमचे नाव लावून पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवरती तुमचे आधार कार्ड फोटो आणि घरातील एक जणाचं मतदान कार्ड पाठवू शकतात. मित्रांनो, मी आपणास तुमचं मतदान कार्ड ऑनलाईन करून देईल आणि मतदान यादीमध्ये तुमचे नाव लावून देईल. मित्रांनो, जेव्हा आपण मतदान यादीमध्ये आपले स्वतःचे नाव लावतो त्यावेळेस फक्त आणि फक्त 20 ते 25 दिवसामध्येच तुमचे नाव हे मतदान यादीत लागून जाते. तेव्हा मित्रांनो, मतदान यादीत लावण्याची ही प्रक्रिया ही अतिशय सोपी आहे आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामधून मतदान यादीमध्ये नाव लावू शकतात. आणि त्यासाठी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण